नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. एनसीएमसी कार्डची जादा दरानं विक्री केल्यास परवाना होणार रद्द, परिवहन मंत्री. पावसाळ्यातील दुर्घटना रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं उचलली पावलं आणि नरसापूर प्रकरणातील आरोपीवर जलद गतीनं कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी या स्मार्ट कार्डचं वितरण सुरू करण्यात आलंय. त्यासाठी राज्यभरात 3,000हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक आगार आणि प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आलाय. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दरानं कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा इशारा देण्यात आलाय. दरम्यान एसटी महामंडळानं प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती आणि अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीनं देण्यासाठी एनसीएमसी कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी आणि कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्यानं इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड वापरणं अनिवार्य केलं जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल. तसंच एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप अप आणि इतर व्यवहारांसंबंधी एकसंघ मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे एसटी सेवा आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी केंद्रित होण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकत असल्याचं मंत्री सरनाईक यांनी नमूद केलं. पावसाळ्याच्या कालावधीत दुर्घटना रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं आत्तापासून पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील पाणी तुंबणारे भाग, उघडी मॅनहोल्स आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 24 तास आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत पाणी साठणाऱ्या 70 ठिकाणी पंप बसवणं, मेनहोल झाकण बसवणं आणि धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नोटिसा बजावण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुर्घटना घडतात अशी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठोस पालिकानं उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाणी तुंबणं, उघडे मॅनहोल, भूस्खलन आणि सखल भागातील पूरस्थिती लक्षात घेऊन यंदा विशेष खबरदारी घेतली जाणार असून मुख्यालयात नियंत्रण कक्ष सज्ज झालाय. इथे 2 शिफ्टमध्ये 20 कर्मचारीची टीम तैनात असून TDRFचे 30 जवान आणि पुढील 3 महिन्यांसाठी NDRFचे 25 जवान शहरात दाखल होणार आहेत. तसंच प्रत्येक प्रभाग समिती स्तरावरही 10 जणांच्या टीम्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपूर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पावसाळ्याच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत दुर्घटना घडू नये त्यासाठी यंत्रणा आत्तापासून सज्ज ठेवण्याची तयारी असून आपत्तीचा सामना करण्यासाठी नियोजन आखणं आणि बैठका घेण्याचं काम 15 मेपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. उघड्या मॅनहोलवर विशेष लक्ष असणारे. मुंबईत काही वर्षापूर्वी पाणी तुंबलेल्या भागातील मॅनहोलमध्ये पडून एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिकेकडून विशेष मोहीम राबवली जाते. शहरातील सर्व मॅनहोलची तपासणी करून ज्या ठिकाणी झाकण नाही तिथे तातडीनं झाकण बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील इंदिरानगर, लोकमान्य नगर, कळवा आणि मुंब्रा येथील डोंगराळ भागामध्ये भूस्खलनाचा धोका लक्षात घेता येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या नोटीसही बजावल्या जाणार आहेत. भोर तालुक्यातील नरसापूर इथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेनं संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात आज जोरदार निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही असं स्पष्ट मत मांडलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलदगतीनं तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदलापूर येथील प्रकरणात ज्याप्रमाणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोपीवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना, ठाणे जिल्हा महिला आघाडी तसंच महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली. आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आज महिला आघाडीच्या वतीने देखील आंदोलन जे आहे ते करण्यात येतं. खरं तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतोय. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे. ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या. समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात. कायदा हा कठोर बनवलाय पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतोय आपल्याला. कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाही. सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे. तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर, जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही. ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्याने जर कबुली जबाब दिला असेल तर ते वकिलांचं जज समोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता. पण तरी पण आपली न्याय व्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो, म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं. या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर, संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे. कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत. महिलांवर तर होत आहेतच पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही. तर ह्या विकृतीला जर ह्याच्या पूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या, त्याच वेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याच वेळी थांबली असती आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असती. गेले 2 महिने हक्काची पेन्शन न मिळाल्यानं जगायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या समोर उभा टाकलाय. पेन्शनच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ठाणे शहरातील कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणं आंदोलन केलं. राज्यातील तब्बल 14,000 सेवानिवृत्त कर्मचारी हे पेन्शनपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखाशीर्ष महालेखाकार मुंबई यांच्या कार्यालयानं गोठवल्यामुळे मार्च 2024 पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीनं राज्यातील संपूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी हे विविध कार्यालयांसमोर धरणं देऊन निवेदनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधतायत. मार्च 2024 पासून कर्मचाऱ्यांना 2024-27 अर्थसंकल्पात 400 कोटी रुपयांची तरतूद असून सुद्धा सेवानिवृत्त वेतन मिळालेलं नाही. या खेदाची बाब असल्यानं कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे निव्वळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषधोपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ते हवालदिल झालेत. त्यांची प्रकृती बिघडलेली आहे. आज आम्हाला 1 दिवस धरणं आंदोलन करावं लागतंय. पेन्शन लवकर न मिळाल्यास हजारोंच्या संख्येनं पेन्शनधारक आझाद मैदानावर उपोषण करतील असा इशारा कृती समितीचे सदस्य सिद्धार्थ रोकडे यांनी दिलाय. पेन्शन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाचा निषेध असो. पेन्शनसाठी कायमस्वरूपी लेखाशीर्ष झालाच पाहिजे. अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळेला देण्यात आल्या.
एकीकडे शासन लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवताना पाहायला मिळतंय, मात्र शासनातले जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवलं जात आहे. काय नेमकं आपला आक्रोश? लाडक्या बहिणीमधल्या ज्या वंचित आहेत त्यांना पेन्शन पासून नाही ठेवलेलं. आमचे पेन्शन धारक जे आहेत ना ते लाडक्या बहिणीमध्ये कोणी गेलेलं नाहीये आणि आम्ही फक्त सरकारी नोकर आहोत. सरकारी नोकर म्हणून आम्हाला नोकरच बनवून ठेवलेलं आहे. आम्हाला काही मिळत नाहीये इथे. पेन्शन मागून मागून प्रत्येक वेळेस आम्ही थकलोय. प्रत्येक वेळेस आमचे अधिकारी जे आहेत ह्याचे कमिटीचे ते लेटर देऊन देऊन थकलेत. प्रत्येकांना सांगतात की ह्या वेळेस देऊ त्यावेळेस देऊ, देणार कधी माहिती नाही. आम्ही आपलं वाट बघतोय. आता 2 महिने झालेत सर, आम्हाला अजून पेन्शन नाहीये. आम्हाला 2-4 दिवसापूर्वीच मला एक न्यूज आली, कोणी ना लातूर मधले आरेखक त्यांना पैसे नसल्यामुळे औषधं नसल्यामुळे ते वारले. मग अशी आमची अवस्था असताना सरकारला वाटत नाही की 2 महिने झालेत, हे वरिष्ठ लोक आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना प्रॉब्लेम होतो जगण्याचा, त्यांना सपोर्ट नाही कुणाचा. अहो ही आमची पेन्शन म्हणजे एक इज्जतीची झालर आहे, एक चादर आहे. आम्ही कुणाकडे हात पसरणार नाहीये. त्याच्यासाठी आम्ही पेन्शन मागतोय. आम्हाला हक्काचं जेवू द्यावं तेवढंच आम्ही सांगतो. 2 महिने झाले आम्हाला अजून पेन्शन नाही मिळालेली. औषधाच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस बनवून 6 चाकी कंटेनरमध्ये गोवा निर्मित मद्याचा साठा वाहतूक करण्यात येणार आहे. या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं 5 मे रोजी RC पाटील टोलनाका ते माजिवडा दरम्यान संशयावरून अडवलेल्या कंटेनरची तपासणी केली आणि मद्य तस्करीचा पर्दाफाश झाला. राज्य उत्पादन शुल्क पथकानं 6 चाकी कंटेनरसह 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत करून वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. गोवा निर्मित मद्याची तस्करी करणाऱ्या अटक आरोपी परगत सिंग करतार सिंग हा वाहन चालक असून आरोपी अमृतबीर सिंग हा सहकारी असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पथकानं दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभाग ठाणे प्रवीण तांबे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. कंटेनरमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीच्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकानं या कारवाईत 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत केलेत. पथकानं दोघा आरोपींना अटक करून मद्याच्या साठ्यासह 6 चाकी कंटेनर असा एकूण 1,65,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. भरारी पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मद्य जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. गोवा बनावटीचं मद्य आहे. एकूण किती मालमत्ता आहे जी ताब्यात घेतली? राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षक श्री महेश धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला अशी खात्रीलायक खबरेमार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यातून गोवा बनावटीचे मद्याची वाहतूक होणार आहे. तर त्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये औषधांची वाहतूक होत आहे असं भासवण्यासाठी बनावट इनव्हॉइस त्यांना आढळून आलं. परंतु कंटेनरमधल्या मालाची तपासणी केली असता त्या बॉक्समध्ये विदेशी मद्य, गोवा बनावटीचं विदेशी मद्य आढळलं. तर असे जवळपास 1450 बॉक्स विदेशी मद्य जप्त केले. 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत जवळपास 1,65,00,000 अधिक आहे. आणि पुढील तपास, या प्रकरणाचा पुढील तपास श्री महेश धनशेट्टी आणि त्यांची टीम करते. गेल्या 1.5 वर्षात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे अवैध मद्य तस्करांवरती आळा घालण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्य, त्याच्यामध्ये बनावट मद्य, परराज्यातील मद्य, गोवा बनावटीचं, दमन बनावटीचं, हरियाणा बनावटीचं, अशा विविध राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची किंमत जास्त असल्यामुळे आर्थिक फायद्याकरता तस्करी होत असते. तर असं जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षात 15 कोटी मुद्देमाल्याचं बनावट आणि परराज्यातलं मद्य जप्त केलेलं आहे. वागळे स्ट्रीट येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्यानं समर शेख याचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरातील रहिवासी आक्रमक झालेत. इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीत समर त्याच्या कुटुंबासमवेत 1 मजली घरात राहत होता. सोमवारी रात्री 9:15 घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी टाकण्यासाठी तो गेला. त्यावेळेला त्याला विजेचा झटका बसला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केलं,
परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अखेर संतापलेल्या रहिवाशांनी त्या भागातील नगरसेवक अमित सरैया यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली असून मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यामुळे आणखीन एखादी गंभीर घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसला असून त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासात असं निदर्शनास आलं की विद्युत मीटरमधून जाणारा वीज पुरवठा व्यवस्थित असून त्या बाह्य जोडणीच्या तारेत कोणतीही गळती आढळून आलेली नाही. मात्र एक वेगळी तार थेट जोडलेली आढळून आली होती. पाहणी दरम्यान कुणीतरी तारेची जोडणी तोडल्याचं दिसलं. या तारेमधून वीज पुरवठा होत असावा आणि त्याच प्रवाहामुळे लोखंडी जिन्यामध्ये वीज आली असावी. त्यामुळे विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. MSCBचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे. कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील. अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही. आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे. त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे का ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला. याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे. मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिली मागणी आहे. कारण 6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही संपूर्णपणे MSCBची चूक आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याला कलव्या हॉस्पिटलला तिथे आहे आणि ज्या वेळेला तो हॉस्पिटलला गेला तेव्हा त्या डॉक्टरने घोषित केलेला आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे. हा उद्रेक आहे नागरिकांचा. कारण MSCB कामच करत नाही. फक्त अदानी आणि MSCB हे आता सगळं समीकरण चाललेलं आहे. अगदी ज्यांना काही हे पाहिजेत नसतील त्यांच्याही घरी जबरदस्ती मीटर लावण्याचं काम हे MSCBच्या माध्यमातून चाललंय. आणि दादागिरी थोडक्यात खरं तर हुकुमशाहीप्रमाणे त्याची दादागिरी चाललेली आहे MSCBची. एखाद्या माणसाच्या घरामध्ये जरी हे नसेल तर त्यात एखादा बिल थकला तर ताबडतोब तिथं डिस्कनेक्ट केले जाते. मग ही सुविधा का दिली जात नाही? शेवट सुविधा देण्याचे पैसे ते लोक घेतात आपल्याकडनं. मग नागरिकांना योग्य ती सुविधा मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही आम्ही आता याची कल्पना दिलेली आहे, यांनाही आम्ही सांगितलेलं आहे. तर नक्कीच MSCBच्या जे संबंधित अधिकारी असतील, जे काही त्या याच्यावर असतील त्यांच्यावर तो गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. 4 मे रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाडेघर येथील डम्पिंग ग्राउंडजवळ सार्वजनिक रस्त्याच्या कडेला 3 संशयित इसम आढळून आले. त्यांच्याजवळ हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या गोण्या असल्यानं पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशीसाठी जाताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र सतर्क पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांचा अवैध व्यापारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत.